हाय, जय श्रीराम. तर आज आता ना लग्नाचे सीझन चालू आहे आपल्याकडे. तर कसं होते की नाही का जातो आपण. खूप सारे असे म्हणतात की छान अशा नवीन नवीन जे आहे पदार्थ म्हणा की डिश म्हणा, खायला आपल्याला छान असं मिळते आणि एन्जॉय करतो आपण छान असं, म्हणजे नाही का की डी जे वगैरे राहिला तर नाचतो वगैरे, असं पण आहे. तर तेच म्हटलं की लग्न म्हटलं तर खुशी, की जाणं, खूप सारे लोक असतात, भेटणं किंवा बोलणं किंवा सगळं म्हणजे एन्जॉय करणं, एकामेकाचं म्हणजे मस्ती हे ते म्हटल्यासारखं नाही का. तर असा आहे, हा प्रकार आहे. तर तेच म्हणत आहे की त्याच्याबद्दल आपण आज आता बोलूया. ठीक आहे. तर तेच म्हणत आहे की आपले जे रीतिरिवाज आहे किंवा जे आपले रस्मे आहे, तर सगळ्याची पद्धत वेगळी वेगळी असते, असं पण आहे की सांगत आहे. तर आमच्यामध्ये पण खूप सारे म्हणजे म्हणतात रस्मे किंवा ते नाही का असतात. तसं मी तेच म्हणत आहे की सगळ्यांच्या याच्यामध्ये वेगळे वेगळे असते. आता कसं आहे किती म्हणजे लोक शॉर्टकटमध्ये करायला बघतात. तर आधी आधी जे म्हणत आहो, तर आधीनं खूप म्हणजे ते म्हणताना दादा आजीच्या काळामध्ये वगैरे नाही का, तर खूप म्हणजे ते रीतिरिवाज किंवा रस्मे असायची, असं पण आहे. तर तेच म्हणत आहे की लग्नाआधी बी असते आणि लग्नानंतर पण जे म्हणतात रस्मे करायचे ते पण करत असते, असं पण आहे. तर तेच म्हणत आहे. तर मी तेच आमच्या जे माझ्या माहेरच्या जवळ आहे, तर गवळी लोक राहत होते. गवळी लोक म्हणजे त्यांच्याकडे जे गाई म्हशी असतात त्यांना ते नाही का म्हणजे गवळीच म्हणल्या जाते, त्यांचं नावच आहे, माहीत नाही दुसरं काय म्हणतात. पण आमच्याकडे तिकडे आईकडे ते गवळीच लोक असे म्हणायचे. तर माझी आजी पण सांगते कधी कधी. तर ते म्हणतात ना, हळदीची रसम राहते किंवा ते संगीत म्हणता आपण ते राहते. पुन्हा खूप साऱ्या अशा रस्म आहेत. काही काही जे म्हणतो आपण, जी नाही का काही माहीत नाही आपल्याला. काही काही म्हणजे जे म्हणतात ना रीतिरिवाज म्हणा की काही असं नाही का, तर माहीत नाही राहत आपल्याला. तर आपण बघतो, अरे असं पण आहे आपल्याकडे, असं आपण म्हणतो, असं पण आहे. तर तेच म्हणत आहे की आमच्या घराजवळ ते गवळी लोक आहेत. तर त्यांनी ना काय करायचे की लग्न जुळलं, जसं लग्न जुळलं तर आता कसं जसं म्हणतो आपण पत्रिका वाटल्या आणि कसं 15 दिवस आहे म्हणताना, 15 किंवा हप्ताभर पकडून घ्या. तर ते आमच्या साईडला कसं होतं की ते म्हणतो ना आपण, जे आता सिरियल चालू आहे बालिका वधू, तर त्यांच्यामध्ये पण तसंच होतं की थोड्याशा मुली मोठ्या झाल्या, 13, 14, 15 वर्षाच्या मुली झाल्या, तर लग्न करून जायचे. आणि असं नाही की मुलं पण असे मोठे मोठे, असं पण नाही, मुलं पण छोटेच, असं पण होतं. तर आधीनं त्यांच्याकडे होतं, आम्ही बघायचो की नाही का. तर म्हणजे नाही का घरचे लोक जेव्हा आम्ही म्हणजे जे परिवार आहे ते म्हणायचो, अरे ही तर जास्त वयाची नाही, किंवा असंही म्हणत होतं की मुलगा पण जास्त वयाचं नाही आहे. तर असं आहे. पण आधी जे म्हणत आहे ना, आधीची परंपरा होती ना की लहान वयातच जे म्हणत आहे की आपल्या, आता तुम्ही पण ऐकले असेल की आपल्या दादा आजीचं पण लग्न तेवढं काही म्हणजे म्हणतात ना की वयामध्ये, जसं आपण म्हणतो आता 25 किंवा 27-28मध्ये आपण जर लग्न करतो आता तसं आहे. पण आधीचे जे लोक आहेत ते बरोबर आपले जे म्हणतात ना की बाया माणसं छोटेच असताना म्हणत आहे की जास्त वयाचे नाही राहिले, तर तेव्हाच लग्न करायचे, असं पण होतं. तर तेच बघून की आमच्या साईडला ते तसंच व्हायचं की जे लहान नाही का असताना, जे म्हणतो आपण जे बालिका वधू सिरियल आहे ते पाहत आहो आपण सध्या या याच्यामध्ये, तर त्याचप्रमाणे त्यांचं लग्न व्हायचं. म्हणजे असं म्हणतात ना की आता मुली कसं लवकर मोठ्या दिसतात, असं पण आहे. तर तेच म्हणत आहे की छान असं साडीवाडी लावल्या तर छान दिसायच्या अशा, असं पण आहे. तर तेच म्हणत आहे की त्यांच्या ते चालू होतं, म्हणजे त्यांचं काय चालू ते 8 दिवसापासून, 8 दिवसापासून त्यांची काय म्हणते ते बघितले असेल, असं छान नाही का, असं चबुतरा बनवला जातो त्यांच्याकडे. जे सांगत आहे की गवळी लोक, ते आमच्या साईडला जे माहेर आहे तेच आमच्या साईडलाच राहते. माझ्या माहेरचं घर आहे आमच्या साईडलाच राहते, असे म्हणजे नाही का घराले घरच लागून असल्यासारखं. तर ते असे त्यांचे बिझनेस म्हटलं तर छान असे फळांचे बिझनेस, म्हणजे फळं विकून त्यांनी खूप असे म्हणजे म्हणतात ना की चांगले असे लोक, असं पण ते म्हणतात ना, गाई म्हशी आहे तर ते चांगले असे म्हणतात ना, ते लोक तसे आहेत. तर ते जे चबुतरा म्हटलं ना, त्यांचं जे 8 दिवस आहे म्हणताना चबुतरा असे करायचे.
आणि असं मागून असं जसं आता आपण म्हणतो विटाचं असं जसं मंदिरा टाईप असं नाही का उबळ करायचं आणि समोर असा चबुतरा ठेवायचा आणि तिथे छान असं सारवून म्हणा छान अशी पेंटिंग काढून त्याच्यावर ते म्हणतात ना मातीचं आधी माती आणि शेणाचं खूप म्हणजे ते म्हणतात ना महत्त्व होतं. तर ते काय करायचे की तिथे असं छान असं सारवून तिथे छान मातीनं पहिलं लेपून टाकायचं ते पूर्ण असं चबुतरा तो म्हणतो आपण जसं आता ओटा समजून घ्या जसं आता आपल्या घरी ओटा वगैरे राहिला बाहेर वगैरे आधी खूप जण ओटा बांधायचे की बसा उठाले बाहेर आपल्या घरी कोणी म्हणजे आपल्याला नाही का राहू म्हणून. तर तसं नाही ओटा नाही ओटासारखंच असायचं पण असं चबुतरा असं मंदिरासारखं असं म्हणून आणि समोर असं थोडंसं सरपट असं म्हटल्यासारखं तसं असायचं. तर तिथं छान असं सारवून छान असं पेंटिंग वगैरे करून ते मातीनं पुन्हा रेतीनं मातीनं म्हणा किंवा ते शेणानं असं सारवून त्याच्यावरती बसायची आणि त्यांचं ते हळद 8 दिवस असायचं. जे म्हणतो ना आपण आपल्या 1 दिवसाची असते आपलं म्हणजे जसं आता उद्या लग्न आहे म्हणताना आपण आदल्या दिवशी हळद लावतो. तर तिथं त्यांच्याकडे तसं नाही आहे. त्यांच्याकडे असं 8 दिवस अशी म्हटल्यासारखं हळद लावून द्यायचं खेळत जायचं हळद लावून द्यायचं खेळत जायचं असं पण आहे. तर तेच आहे की ते म्हणजे म्हणतात ना की घराजवळच आहे तर बघायचं त्यांचं. मग ते म्हणतात ना की तेल लावतात केसांना त्या बाया तेल लावून द्यायच्या हळद काढत जायची हळद ते म्हणतात ना की लावत जायचे छान असे आणि हळद खेळत जायचे असे पण आहे. तर असं होतं त्यांच्याकडे. तर तेच म्हणत आहे की सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आणि आमच्याकडे पण जे मी म्हणत आहे ज्या नाही का आमच्या याच्यामध्ये पण पण आमच्या याच्यात तर तेच म्हणत आहे की खूप जे म्हणत आहे की रीतिरिवाज म्हणा किंवा जे रस्मे आहे ते पण आहे. तर आधी आमच्याकडे लग्न जसं जुळलं आता आहे म्हणताना आमच्याकडे जे म्हणतात ना कुलदेव आपलं असते कुलदेवाची पूजा केली जाते तिथे म्हणतात जे नॉनव्हेज आपण म्हणतो कोंबडी वगैरे कापल्या जाते पूजा केली जाते ते म्हणतात ना पूर्वेद लोक त्यांना असं नमस्कार वगैरे करून ते पूजा केली जाते 8 दिवस असताना. आणि मग ते म्हणतात ना की घरी पण जे आहे ते छान असं म्हणजे घरी पण पूजा केली जाते. तर कोणाकोणाची पूजा जसं जसं म्हणत आहे सगळ्याकडे वेगळी वेगळी पद्धत असते. तर मी म्हणत आहे की आमच्याकडे ते कोंबडे वगैरे कापून ते पूजा केली जाते ठीक आहे. तर बाकीकडे जे म्हणत आहे की काय अंगणबाई ते पण आहे लोकांकडे दुसरे. आणि ते म्हणतो ना आपण कोणाकडे ना जे म्हणत आहे आता मी की नाही का ते नॉनव्हेज होती कोंबडी वगैरे कापून पूजा केली जाते. तर कोणाकडे कसं मी अंगणबाई आणि कोणाकडे कसं आहे माहीत आहे का की ते म्हणत आहे ना गोंधळ केल्या जाते आधी लग्नाच्या आधी ते पूजा गोंधळची पूजा केली जाते असं पण आहे का. सगळ्याकडे अशी वेगळी वेगळी पद्धत आहे की लग्न जुळलं आता ज्यांची मुलाकडे पण वेगळी पद्धत असते मुलीकडे पण वेगळी पद्धत असते त्यांच्या ते प्रमाणे करत असतात. मग ते आपल्या म्हणतात ना की रस्मे चालू होतात की आपली मेहंदीची रसम राहते ते मग संगीत राहते हळद राहते असं आहे. तर सगळ्याकडे जे वेगळी वेगळी पद्धत आहे करण्याची. तर मी तेच म्हणत आहे की कोणी कसं 2-3 दिवसा अगोदर तेच म्हणत आहे की आधी जे लोक म्हणत आहे की दादा आजीच्या टायमाला त्यांनी ना खूप म्हणजे 2-3 दिवस असे हळद लावायचे आणि ते म्हणतात ती हळद लावलं तर बाहेर जायचं नाही असं पण होतं. तर त्याच्यासाठीच तर ते म्हटलं जातं की नाही का हळद लावलं तर बाहेर जायचं नाही असं पण आहे. तर आधी जे लोक आहे आजी जे म्हणतात आजी आपले सांगत असते तर ते पण आहे त्यांचं पण ऐकणं गरजेचं आहे किंवा त्या पण काही सांगत असेल तर आपलं हितासाठीच सांगत असते असं पण आहे. तर ते म्हटलं की तेच म्हणत आहे की खूप सारे असे आहेत रस्मे आणि तेच म्हणतात की किती साऱ्या अशा ते म्हणतात की नाही काय कधी कधी आपल्याला असं नाही समजत कोणती अशी रसम काय कसं करायचं असं पण आहे. तर मग कोणाकोणाला विचारू करावं लागते की आता काय कारण की कोणाच्या घरी कसं पहिली वेळच म्हणजे जे म्हणतात ना की याच्यामध्ये लग्न राहते तर नाही समजत कोणत्या रीतिरिवाज म्हणा की काय. जसं आता आपण लग्न होऊन गेलो दुसऱ्यांच्या घरी तर त्यांच्याकडे काय कोणत्या रस्म आहे आपल्याला माहीत आहे का असं पण आहे. बघ ते जेव्हा सांगतील तेव्हाच आपल्याला माहीत होईल अरे असं असं करावं लागते किंवा नाही का या गोष्टी आहे असं पण आहे. तर तेच म्हणत आहे की खूप साऱ्या अशा जे म्हणत आहे पण सर्वात आपण जे रसम बनवतो म्हटलं तर हळदीचीच रसम आहे की छान तिथं एन्जॉय म्हणजे केल्या जाते डान्स करतो आपण संगीत करतो किंवा छान ते इतकं म्हणजे म्हणतात ना की भरवून टाकते ते हळदीनं जसं आपण होळी खेळतो तशासारखंच ती हळदीची रसम असते. तर इतकं म्हणजे छान ते एन्जॉय केल्यासारखं काही असं म्हटल्यासारखं तर असं आहे. तर तेच म्हणत आहे की खूप साऱ्या अशा आहेत आपल्याला पण काही म्हणतात ना की
काही काही कसं रीतिरिवाज आपल्याला नाही माहीत राहत कधी कधी, असं पण आहे. तर तेच म्हणत आहे की मग आपले ते जे लग्न झाल्यावर ते पुन्हा रस्म असतात की घरी आपल्या जे नवऱ्याकडे येतो किंवा हजबंडकडे येतो त्यांचे असे दुसरे रस्मे असतात, आहे की नाही. ते मग त्यांच्याकडे आल्यावर हळद उतरवतात किंवा ते काय म्हणतो ते हे असतात टोपल्या किंवा ते काहीतरी म्हणतो आपण, ते मग असे अंगावर ते पाणी टाकतात अंगावर, हे पण अशी रसम आहे. तर खूप अशा म्हणतात ना की आधी ना ते म्हणतात, मी मी याच्यावर पण बघितलं आहे मोबाईलवर पण, आणि घराकडे पण आमच्याकडे पण असं होत असतं की ते खोबरं खोबरं खात असतात आणि ते मग पाण्याने नाही का गुडगुडे करून असं म्हणजे नाही का ते थुकत असतात किंवा ते गुडला करत असतात, असं पण आहे. ती पण एक रसम आहे, छान असं नाही का म्हटल्यासारखं. तर असे आहेत. आणि खूप कोणाकडे माहीत नाही कसं आहे, पण आमच्याकडे पण छान असं बांगड्या जे म्हणतो आपण, चुडा जो आहे बांगड्याचा, त्यांची पण छान अशी रसम होत असते की नाही का. सगळे जे आपले पाहुणे येत असतात घरी, तर तेवढ्या जणांनासुद्धा बांगड्या आपण भरून देत असतो. ते मेन म्हणते ना की बांगड्याची रसम म्हटल्यासारखं, तर तेच आहे की खूप सारे जणं मिळून ते म्हणतात ना, स्पेशली त्या बांगड्यावाल्या बोलवल्या जातात, त्या बांगड्यावाले ताई म्हणा की कोणी नाही का, काकू म्हणा, त्यांना बोलवून छान असं म्हणजे ते म्हटलं जाते की छान ते पूजा वगैरे करून करतात. पूजा बघितलं आहे मी, पूजा वगैरे करून मग ते म्हणतात ना की नवरीला आधी, जे नवरी आहे तिला आधी ते चुडा चढवल्या जातात किंवा बांगड्या म्हणजे नाही का ती भरवल्या जातात. आणि मग ते सगळेजणी बाया जेवढे आपले पाहुणे येत आहेत, जेवढे आपले हे आहेत, तेवढ्या लोकांना ते बांगड्या असं भरवल्या जात असते. हा पण एक छान अशी मोठी रसम म्हटल्यासारखं आहे की छान. आणि म्हणत आहो ना की बायांना कोणतं आता म्हणत आहे की लग्न राहिलं, सजणं सवरणं आपल्याला छान, तर बांगड्यांनी बाई किती छान दिसते. हिरव्या बांगड्या आपण म्हणतो, कोणत्याही तुम्ही बांगड्या लावा, छान असा चुडा भरला तर किती छान असे म्हणजे ते म्हणतात ना, हात छान दिसतात. आपण डान्स करतो ते बांगड्या अशा खालीवर खालीवर होत असतात. तर ते पण आहे की खूप म्हणजे छान असं म्हणजे ते बांगड्याची अशी रसम केल्या जाते, असं पण आहे. संगीत आपण डान्स करतो, किती छान असं कपल डान्स राहते, म्हणजे मुलं डान्स करतात किंवा सेपरेट डान्स करतात. आजकाल तर सगळेच म्हणजे आधी म्हणजे नाही, आता आपण टी व्हीवरच बघत होतो, आता तर सगळीकडे प्रथा चालू झाली आहे की नाही सगळ्यांनी डान्स करावं, जे ज्यांच्या घरी लग्न आहे ते, असं पण आहे. तर असं पण आता चालू झालं आहे की सगळ्यांची खुशी म्हटल्यासारखं, एन्जॉय म्हटल्यासारखं असं पण चालू आहे. तर ते पण आहे, डान्स पण आहे. मग आपलं जे नाही का जे आपलं लग्न राहते त्या दिवशी तर मी सांगत आहे की कोणी कोणी कसं नाही जेवण करत मुलगी, जे म्हणत आहे. मी तर नाही केली होती, कारण की सकाळीच आमची वरात निघली होती, दुसऱ्या गावी जायची होती. तर नाही जेवण झालं, नाही होत जेवण. आपण म्हणतो की भूक लागली आहे, आपल्याला कोणीतरी आणून देईल असं तसं, पण नाही जेवण जात, असं पण आहे. आणि जे मुलं म्हणतात ते मुलं मुलं पण नाही खात. कोण एखादीच असेल तर मुलं खात असतील, तर मुलं पण नाही खात. तेवढं त्यांना पण म्हणजे म्हणतात ना की एक आपल्याला नाही का असं अरे लवकर होऊन जावं किंवा वेळ नाही झाला पाहिजे, की आजकाल म्हणत आहे ना की लग्न इतके उशिरा लागतात की काही बोलायचं कामच नाही, की ते म्हणजे त्यांचा डान्सच संपत नाही, जे वरात आली त्यांचा डान्सच संपत नाही, असं पण आहे. तर ते पण आहे. तर सगळेजण असे विचार करतात, अरे खुशी आहे करू द्या आत्ताच, म्हणजे नाही का, मग नंतर काय, असं तसं आपण कोणीतरी विचार करत असतात. म्हणून काही त्यांना असं म्हणणारही नाही की काहून एवढा वेळ का, असं तसं असं आहे. तर इतके म्हणजे ते लग्नही उशिरा लागत असतात. त्याच्यामुळे कधी कधी कसं परेशानी, म्हणजे थंडीमध्ये काय नाही, जसं आता आपण म्हणतो की हिवाळ्यामध्ये लग्न केलं तर काही नाही, तेवढं काही परेशानी राहणारच नाही. पण उन्हाळ्यामध्ये ना इतका तो त्रास होतो, म्हणजे जे म्हणत आहे ना की पाणी पाणी ते म्हणतात, 3 वेळा पण पाणीच पित राहतो, तर जेवण पण जास्त जात नाही त्याच्यामुळे. आणि पुन्हा लग्नाचं जेवण केलं की असं ते म्हणतात ना की जडजड पण लागत असते, असं पण आहे. तर ते पण आहे, असं पण आहे. तर तेच आहे, अशा गोष्टी आहे. तर तेच म्हटलं की छान असं लग्न म्हटलं तर एन्जॉय, आणि ते रस्मे रिवाज ते आपण म्हणतो ना, कुठंही लग्न राहिलं, दुसऱ्याही गावी लग्न राहिलं, म्हणजे नाही का बाहेर गावी जाऊनही आपण जाऊन तिथे लग्न आपण अटेंड करतो आणि एन्जॉय करतो, असं पण आहे. तर खूप जणांच्या घरी असं असेल, कुठल्याही म्हणजे आपण म्हणतो ना आपले जर नातेवाईक बाहेरगावी राहत असेल, तर तिथे त्यांनी जर पत्रिका पाठवल्या असेल तर तिथे जाऊन आपण छान असं 2 दिवस अगोदरच जाऊन छान असं एन्जॉय करतो. म्हणून म्हणतो ना छानच असं वाटते आपल्याला, जे म्हणत आहे रीतिरिवाजही करणं किंवा ते म्हणतात ना रस्मे करणं, असं आहे. तर ह्या गोष्टी आहे. तर आता छान लग्न चालू आहे, तर छान एन्जॉय आपलं चालूच आहे. ठीक आहे. जय श्रीराम.